बुवा काय माहिती आहे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट आपल्याकडे असतात, लक्षात ठेवायचं. त्याचं काम झालं मरण. अरे भावांताने देव दिले, मग तुका अक्कल हवी होती ना. तुझी अक्कल काय शान खाऊ केली होती. असू दे, त्यांनी म्हणा या सांगल्यात मी काय वाईट बोलत नाही, मी चावट बोलत नाही. तू मोठं सभ्य, तुम्ही दोघांना म्हणा या बोलला तुम्ही अतिशय उत्कृष्ट बुवांचं गायन आहे ते आहे. तो म्हणता, तो दाखवतो, भांडता. तू किती तास केलं, तू किती तास केलं, त्याचं ऐकलं सेवन या लोकांनी ऐकलं नाही, बंद करू नये. पण तुझा काय म्हणत होतस ना, कंठ बिघडले होते. माझा थांबा गावासमोर ते का हनुमान करून पाठवू नको. आता तकडे हनुमान जयंती घेऊ, हनुमान तकडे गेला. काय बुवा किती वर्ष भजन करता तुम्ही, समजलं पाहिजे बुवा काय करता. म्हणून मी म्हटलं स्थानाला महत्व दिलं पाहिजे. स्थान बिघडला की संपला विषय. एवढं चांगलं भजन झालं होतं, ते सांगतात गावागावात हवेत, निवेदक सांगतायत भजन चांगलं झालं. 3 वाघ आले, ब्रह्मा विष्णू महेशाची आम्हाला उपमा दिली. तुमचं एवढं चांगलं भजन आणि अनुभव माझ्या पाठीची दांडवा. काय बुवा काय काय तुमच्या मागे आहे. मी तुम्हाला मानत होतो बुवा, पण संपलो विषय. तुमच्यामुळे माका बोलून घ्यायचा लागला या यरडाकडनं, या यरडाकडनं माका बोलून घ्यायचा लागला. अरे काय आपण किती 3 बुवा आहोत आपण, एका जातीची माणसं आपण. धर्म आपला काय भजन समजलं पाहिजे बाबा. तिसरं कर्मान मारणार आहे समजो व्हाया, म्हणजे खाट घालायची त्याची मग घालायची खाट. आणि हसो हसता लाज निर्लज्ज माणूस ते का बोलता. अरे थांबव ना, अर्ध पाऊन चांगल्या लोकांनी वाहवा केली तुझी तरी वाढवता अजून ना, आणखी बंदिश घेत आहे, आणखी या घेते, आणखी काय भैरवी पण घ्यायची होती. म्हणजे मी मोकळं झालं असतं, वाटेक लागलं असतं. म्हणजे याची खाट घालूया, याचे 2-3 हजार फुकट जाऊन दर्शन केलेलं. बुद्धी बुवा चांगली ठेवा, म्हणून खेकड्याची प्रवृत्ती म्हटलं की आपल्या कोकणी माणसांकडे. अमेरिकेत बघा लाईट गेली तर तो ना वायरमॅनांका बोलावणं, त्याची लाईट दुरुस्त करणं शेजाऱ्याची. पण त्याच्या घराची लाईट गेली तर ह्यो सांगणार अजून, हे बाबा बघ झाले संतोष मिराच्या घराची लाईट. तो म्हणणार बाबा संतोष मिराची बुवांच्या घराची लाईट नाही, काय नाही म्हणता मग ये. म्हणजे त्याच्या घराची लाईट नाही का बरा वाटतं. अरे ही वृत्ती सोडा बुवा. तो काय सांगता म्हणता मी ते शब्द पण बोलणार नाही. आणि म्हणता मुंबईतले पोलीस इधर कोई भाई पकडता है क्या, नाही आपण को पकडना पडता है. म्हणजे अरे म्हणून बुवा जन्माला आल्यापासून शिकायला 2 वर्ष तरी लागतात बोलायला. जन्माला आल्यानंतर मुलाला बोलायला 2 वर्ष लागतात. पण काय बोलावं हे समजण्यासाठी पूर्ण आयुष्य जावं लागतं. काय म्हणजे अरे काय आपण बोलतो. तिसरो हा की नाही तो कर्मान मारा त्याचा काहीतरी होय. म्हणजे तुमका बरंच बोलायला नाही झाला, तो मरून दे त्याचा काय, तो नाही बोलायला चालला कळतेचा लंकाचा म्हटलंय म्हणजे झाला. 30 वर्षाचा अनुभव गाठीशी तुम्ही खरोखर म्हणजे राग येण्यासारखं बुवा करता तुम्ही. चुकलं बुवा तुम्हाला सांगा. ती खालची मंडळी बिचारी सांगता बुवा, तुम्ही तरी त्याला सांगा. आणि तुका शरम होय रे पाठी बस, शरम वाटत भाई बुवा. आपल्या हिंदू धर्मातल्या स्त्रियांना आपण बोलताना काय बोलतो, म्हणजे मी काय बोललो, जन्माला आल्यावर बोलायला शिकायला 2 महिने लागतात. हो बुवा स्त्रियांना बोला. आपले मला सांगा अमेरिकेमध्ये लग्न झाल्याबरोबर तो नवरो जो असतो ना तो आपल्या बाईला धरणार असं हातात मिठी मारून धरणार. पण हिंदू धर्मामध्ये बघा आपल्याकडे लग्न होऊन देत 7 पावलं चालल्यानंतर ती स्त्री ती 9वी वकाल आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार. बुवा ही हिंदू संस्कृती आहे, ही हिंदू संस्कृती आहे. परंतु अमेरिकेत तो कशा मारता माहिती आहे मिठी, त्याला माहिती आहे ही चायनीज वस्तू आहे, सुतारू ढोरा आज हय आता उद्या नरकट म्हणून तो मारता. पण आपल्या हिंदू स्त्रिया बुवा कधी लग्न झालेली वकाल जीन्स पॅन्ट घालून गेलेली बघलाच काय तुम्ही. आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न झालेली स्त्री जीन्स पॅन्ट घालून गेलेली बघितलात काय कधी. आणि ह्यो सांगतात एका हाणेन मारू गळ काय मला बोलायला तुम्ही लावलं काय बोलता आपल्या स्त्रियांबद्दल ह्याच्याकडे चालतं एखादा जाऊन त्या गेला व्हॉट्सअपवर
हो काय बुवा खरोखर बोल, तुम्ही काय बोलता? 7:22 माझी ट्रेन आहे, माझं मस्त खवलंय, प्रेशर वाढलं माझं. तसं नाही बुवा. हो काय हिंदू स्त्रियांबद्दल बोलता आपण? हिंदू धर्म बाळासाहेबांचं नाव घेतो. बाळासाहेबांनी हिंदू स्त्रियांसाठी, हिंदू माणसांसाठी, मराठी माणसांसाठी अस्मिता टिकवण्यासाठी काय केलं? आज बाळासाहेबांचं नाव आहे, तू त्या स्त्रियांचं सांगतो. बाळासाहेब असते ना, तुला बोलावून घेतले नसतो मातोची, तुझी सालकाटा काढले नसते. आणि त्याच्याबरोबर तू लालकी लागतं त्याच्यात. एका सगळं तू 1 तास केलं आणि तू काय केलं? न्यायला घातलं. अरे लोकांना आवाजा टाळ्या मारून बस कर ना, माका दिला आपले चान्स. मी काय करू आता? तिने आता बरपटाई ठेवलो, तू आयपत ठेवलो, आता माझी घातास खाट. खरोखर बुवा, परत तुम्हाला सांगतो, स्त्रिया, हिंदू स्त्रियांबद्दल कधीच बोलू नका. जीन्स पॅन्ट मला घालून जातात, त्याची होटी भरणार खरं. टिकलीचं सांगणं तर बरोबर आहे, कुंकू पहिलं लावायचं. आता टिकली इली तिकड टिकली तर टिकली, नाही तर खरी टेकली. टिकली तर काय करतं काय ते? आता तोंड बिन धुतल्याने कोण भीती, कोण आरशात, कोण फणी आहे, कोण पावयात, कोण पाठीवर. बरं ती बाहेर असतं त्यांचं ठीक आहे, भीतीवर, पण संडासात असतात तो मारता नसतो बुधवार. त्याची अवस्था काय होतं नवऱ्याची? म्हणजे खरी नवऱ्याला चिटका व्हायचा. ह्या कानाचा ठीक आता पटात, पण जीन्स आता सांगितलं जीन्स पॅन्ट घालून म्हणा होटी काय भरायची? अरे तुझ्यापेक्षा हुशार जाता, रुमाल घेऊन जातो खिशातला, भर होटी. मग खरोखर तुम्ही एवढी एडपड असते ना, तुम्ही माहिती हो काय? खरोखर माझं डोक्यात, मी कधी बोलत नाही असलं. हा तू आता नाही तुझा काय झालं का? नाही पण खरोखर मेहनतीचे प्रश्न कोणासाठी टाळ्या होता, मेहनत टाळ्या खरोखर ही मेहनत. आणि तू गाववाल्याने दिलेली कशा आता सगळ्यांनी दिल्या ना, उद्या मेलो तर मनात माका यायचं पक्यान दिल्या, तर काय करणार? गावात तू कॅन दिल्या, सगळ्यान दिल्या, नक्यान दिल्या. आता ही मेहनत या शिकावं. तिने सांगल्या लोकात नाही आवाजला काय म्हणा, बोमाटच म्हणा रेड्या, तू बोमाट आवाज लावून दाखव. मग कशा दुसऱ्या बोलायचा? बोमाटच म्हणा, डुकरा तो डुकर म्हणा, डुकर पळाले, तू लावून दाखव आता आवाज. अरे तुझा भेंडरू बाहेर नाही पडला ना तर नाव सोड माझं. काय ह्या ठीक आहे, ह्या शेमरू लावता त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. ह्या लावता ह्या पण म्हणजे धड नाही. आज ते का असं वाटलं की मग काय काय मोठं काय मगाशी फोन नंबर दिला, तुझं ऑर्केस्ट्रात काम येणार, तुझा का नाही भजन सोड ऑर्केस्ट्रा 100% तुझं फायदा. विराज खरोखर ऑर्केस्ट्रामध्ये बुवा तुम्ही गेलात ना दिवसात एक बरोबर की नाही? टाळ्या मला ऑर्केस्ट्रात जाण्यासाठी असं नाही. अरुण तू 1 तास करायचं नाही, माझी पण काहीतरी परिस्थिती बघायची. जुनं ते सोनं आहे ना, जुन्या का असता मला तर जुना गेला. नवीन दिला शांताबाई इली राहुली, बाबूराव तुझं इलो राहुलो, चिमणी इली, पोपट इलो. त्या चिमणीचं आणि पोपटाचा काय संबंध नाही. आता चिमणी मधलं चिमणो येऊ, पोपट मधलं पोपटी येऊ कधी. तुझी चिमणी बंद उडाली भुरभुर, माझा पोपट चिमणीचा आणि पोपटाचा संबंध आहे का? हो खरोखर बुवा काय काय अजिबात गप्प बोलायचा संपव मिळतो. गाडी ट्रेन चुकली तरी चाला. हा एवढं विचार चांगलं मंडळ खर्च करत खरोखर म्हणजे लोक थांबले आहेत आता पण नाही, तसा विषय नाही. खरोखर रसिक असा असावा लागतो बुवा, हे रसिक मिळायला भाग्य लागतं. जर तुम्ही थांबवला तर बुवा समजलं पाहिजे बुवाला की आपलं बोरिंग होत आहे, लोक उठायला लागली, लगेच त्या आणून गाडीकडे तो थांबेल, त्याची हिंमत आहे. जर नाही घरी बुवाकडे तो थांबेल, परत तुझ्याकडे येईल असतो अभंग. लोक थांबली असती, सगळे भरलेलं तुला दिसलं असतं. एवढी अक्कल बुवा डोक्यात पाहिजे. आपले पैसे आणून लागल्यावर गाव आलो अरे काय माणूस पैशांसाठी बुवा कधी नाही खेळ करायचा. काय झालं ह्यांच्या जीवाचे खेळ. मंडळी एवढ्या चांगल्याला गेली, मंडळी पैसे घेऊन जा असं नाही हो. मग मंडळी पूर्ण थांबली, एवढी रंगत आली, थांबली असती मंडळी पूर्ण. अजून थांबली असती ना सांगा बुवा मला, 100% थांबली असती. त्यांचं गायन ऐकलं असं ना 100% हे पुरं भरलं दिसलं असतं. काय म्हटलं का वानारा होताला तुला माहिती आहे? वानारा होताला खरं काही म्हणायचं. आता खर्च सोडून मी सुरुवात करायची.
ते काय करतील बोलतो नेहमीच्या जटा बाजू खरी सुरू गाण्याचा तुझा संसार माझ्या बघतो मी अरे आपल्याला येत नाही तर फंदात पडायचं नाही एक तर आपल्याला आलं पाहिजे नाही तर येत नाही तर फंदात पडायचं जुनी गाणी किती आहे जिथे जिथे सत्यनारायणाची महापूजा असेल तिथे प्रल्हाद शिंदेचं गाण ते म्हणणार मी तुझी हिंमत असं तर आवाज लावून दाखवायचो मित्रासारखं बोलायचा मित्रासारखं बोलायचा तो कुत्रा हा खायच्या बाजूला कुत्र दिसतात कोण तो डुकर बॉम्ब काय सन्माननीय ललित वर्धन यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक कला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 सन्माननीय ललित वर्धन यांच्याकडून आमचे पकवाज वादक गोविंद भगत यांना 100 रुपयाचं पारितोषिक कला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 योगेश सावंत आजारे सन्माननीय विनायक पोस्कर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक कला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 छोटं बाळ आलंय रिया दयानंद केसरकर ह्या भगिनीकडून 200 रुपयाचं पारितोषिक कला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 बाई पैसे घ्या
सन्माननीय निलेश नाईक धुरे यांच्याकडून 200 रुपये आणि साबाजी धुरे यांच्याकडून 100 रुपये असं 300 रुपयाचं पारितोषिक कला मंडळाच्या वतीनं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वतीनं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खयचो डुकर बुवा म्हणता, खयची डुकरा पाळली? तो डुकर नाही तो गाय का? तो डुकर तो म्हणा डुकर. बघा बारामतीवरून बळीराम राऊत यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा मगाशी बुवानी अशी पाखरं येती बापूजींचं गाणं उत्कृष्ट म्हटलं, पण पुढचं बघूया बुवा जमते काय. मला पण आवडीचं गाणं आहे ते. बाबा गेले काय? ते करतील कमी, ते कमी करतील माझा ते करतील कमी. डोक्यात कशा जाता येतं, डोक्यात फिरवणार. धन्यवाद. काय तो तुला तो विवाह तो काय म्हणतात तो बालकोस तो येतो जादू जादूसाठी तुझी परिस्थिती आज झाली. बाळासाहेब ठाकरेंचा गजर घेतोय बघा. या गजरावरती आपण भजन पूर्ण गजर घेतो बुवा बाळासाहेब ठाकरेंचा. आता तुम्ही घेतला त्यांनी घेतला. बाळासाहेब आमचं दैवत आहे. ते मग पक्षाचा कुठचा असू दे असा विषय नाही. पूर्ण मराठी माणसांचं दैवत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. जोरदार टाळ्या. आता काय जोक सांगणार परत मी काहीतरी बोलणार. इधर पकडताय क्या इधर आणखी एक जोक सांगणार नाही. ह्यो पकडताय सांगणार म्हणजे अतिशय स्थानात होय बोल नाही. आम्ही ऐकत होतो ना बुवा ऐकतो ना. आय लव्ह यू. एकदा बघा असं झाला एका गेले एका बिल्डिंग खालती लिहिलेला होता यहाँ पेशाब करना मना है. यहाँ पेशाब करना मना है. हे गेले हे बघतात कशा आता घोषून एक बाई म्हणतो अरे दिखता नाही क्या. गेलो आता काय सांगणार अर्थ नाही. हा हा आणि मग तसंच मागे म्हणतो आम्ही दिखताय क्या. भरपूर जोक आहे. कसं माहिती आहे स्थान मधलं स्थान एकदा स्थान बदललं तुझं बघ सगळं बदललं. होय बदललं. लोकांकडून रिस्पॉन्स काय आला. एवढं चांगलं भजन होऊन सुद्धा मी काय बोललो बुवा खरंच तुम्ही चांगले मी पहिल्या पण चांगलं म्हणत होतो तर हे का बोलवता टाकून माझ्यावरच याद आलो उलटो मध्ये हो मुक्तारून घेऊन लागलो. आणखी काय बोलणार सांगा आता. मी त्याची बाजू घेऊन म्हणजे माझ्या जवळचा जवळचा जवळचा
तुझी तशी काय चुकी नाही बोलण्याबद्दल. काय गोदाम करणार मी बाजू घेऊन सावरतोय. हा काय म्हणतात आणि जे तुका अरे तुका रेडिओ म्हटल्यानंतर खरं लक्षातच नाही आमच्या बैल म्हटले पण ते का दुसरं बैल म्हणत होतो तो असता बघा नाव घेत नाही आता चेचित नाही तो. हा तर बाळासाहेब ठाकरे बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ज्या साहेबांबद्दल बोलायला आमच्याकडे शब्द सुद्धा पुरे पडतील असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. त्या बाळासाहेबांचं थोडक्यात सांगतो बघा. आणि बुवा 2 गाव काय म्हणा या 2 गाव फणस नका एका गावात तोडून दाखव. हा हँडशेल फोडतंय का फोडून दाखव. कधी कधी 2 गाव काय 4 पण मारुचे लागतं. हा कुराडी तुटतात. मी म्हटलं कोयतान आण म्हटलं तो कोयतान गेलो तो काय कोयतानू ए कोयतान कोयतान जीप नाही काढायची सगळं मापाया डबल मारीत. जरा गजराचा जरा एक बुवा कडव घेतो मी. गजर स्वतः लिहिला की ज्या बुवाने आज ही 2020 भजन हे बुवा काय अगदी वाईट नाही बुवा. 2020 भजन अतिशय चांगलं की थोड्याशा वेळेमध्ये सगळं करता येते पण मनोरंजन होतं. पण लोकांना आज काय 2020ची काय काय बुवानी म्हणजे बोलण्याचा आपल्याला अधिकारामध्ये जाऊ दे पण मी एक असं की असं होऊ नये यासाठी मी बुवा एक लिहिला की थोडक्यात एक चरण म्हणतो फक्त. लग्नाच्या काळात तिने घेतलेला जाते लाडाची जाते लाडाची जाते लाडाची देवाला हो आम्हावरी. या परमेश्वराला असं सांगतोय बघा हे भगवंता देवाला हो आम्हावरी सदा तुझी सावली. देवाला हो आम्हावरी सदा तुझी सावली. त्यावेळेचा काळ कसा होता बघा. काय होता पंचरत्न बुवांचा. कसा काळ होता बघा. लक्ष्मीत धुंद होई ऐकुनिया सूर त्यांच्या भेटीचा. तुझ्या भावाने घंटी मारली. काय पंचरत्न बुवांचा होता त्यावेळी रसिक धुंद व्हायचे काय सूर त्यांच्या भेटीचा. आणि तुका सांगताय काय नाही तुझं ऐकून हडप पडायला. भजनात भजनामध्ये हे कुणी वाजविती कोणाची पेटेरी. बघा तमाशा कसा भजनाचा केला तो बघा. हे कुणी वाजविती कोणाची पेटेरी.
सार्वजनिक नवरात्र मंडप संगीत भजने ठेवत आहे, पण तुमच्यासारखं मार्गदर्शन आम्हाला मिळावे, बरोबर ना? तर या रामचंद्र आवाडे बुवा, आर्डे बुवा पुणे यांच्याकडून हे 200 रुपयात बक्षाले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुण्याला माझी बारी 31 तारीखला, पिंपरी चिंचवडला बुवा पुण्याला बारी आहे साहेब. पुण्यासारख्या ठिकाणी पण भजनाची बारी मिळणे भाग्य असते आणि मला ते भाग्य मिळालं आहे. खरोखरच मी भाग्यवान असं समजतो. मध्ये पूर्वीची भजने आता म्हणून म्हणतो बघा, आता नाही भजनात भजना बघा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा गडी आहे. काय चुकलं असेल तर माफ करा. तो बघा त्याच्याकडे लक्ष ठेवा, कधी मी यार सालता काढून टाक. महतीजांची वर्णाय शब्द पडतील पुरे अमर झाले ते बाळासाहेब ठाकरे, अमर झाले ते बाळासाहेब ठाकरे, अमर झाले ते बाळासाहेब शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढी ख्याती त्या माणसाची. म्हणून म्हणतो बघा काय झालं. पुण्यवान ठाकरे कुटुंबात हे साहेब जन्मले ज्या सदनात, आनंद माविना तो गगनात, ईश्वरी अंश होता पुत्रात, ठाकरे कुटुंबामध्ये आनंद झाला. एक सुंदर बाळ असं जन्माला आलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दिवस झाले. बाळाचं बारसं झालं, लाडू पेढे वाटले आणि आनंद झाला. आणि काय झालं बघा, पुन्हा जेल मास्टर ना, पुन्हा जेल मास्टर आर्डे बुवा यांच्याकडून हे 50 रुपयाचं बक्षाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आणि काय झालं बघा, आनंद झाला. बाळाचं बारसं केलं आणि काय नाव केलं बघा, नाव त्यांचं ठेविले, बाळासे गोजी रे, बाळासे गोजी रे.
प्रसिद्ध झालेले बाळासाहेब काय होतं बघा त्या व्यंगचित्रकारितेतून बाळासाहेबांनी काय केलं असत्य होते त्या नात्याने सत्य ते त्यांनी केले साकार अनुलग्नी सापिरा हे शिवसेना पक्षने बनावी मुद्रा होती साहेबांची बनावी मुद्रा होती साहेबांची बोलण्यात धार होती सत्तेची जाणत्या ना मराठी माणसांची बघा मराठी माणसांच्या वाटेला जो जो आडवा गेला त्यांनी साहेबांनी खिल्ली उडवली म्हणून म्हणतोय बघा उडवली खिल्ली माझ्या हिंदुहृदय सम्राट, हे प्रेमीला मान रे, प्रेमीला मान रे. पवित्र दसरा मिळाव्या दिली हे थकलेले साहेब पाहिले सर्वांनी तरी पण अंगी जोश भरला शेवटचा श्वास असेपर्यंत आमचे साहेब एखाद्या घाण्या वाघासारखे जगले शेवटचा श्वास शेवटच्या क्षणी सुद्धा साहेबांनी एखाद्या मर्दाला लाजेल असं भाषण केलं बघा पवित्र दसरा मेळावा बघा काळे नागवाई, हे काळे नागवाई, हे गेला धान्य वागले, गेला धान्य वागले. हे शब्द काढतील तू